तर आझाद मैदानात महिला आंदोलक सुद्धा पोहोचलेले आहेत। ती दृश्य आपण बघितली ईस्टर्न फ्रीवेवरची दृश्य। तर दुसरीकडे CSMT परिसरामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि नाचत गात आपल्या मागण्या मांडताना दिसतील। तर नाशिकमध्ये सुद्धा मराठा बांधव आपल्या भावना व्यक्त करतायत। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे बघूया। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आता नाशिकहून देखील हजारो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने कूच करतायत। नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचं दर्शन घेऊन हे सगळे मराठा बांधव आता मुंबईकडे निघालेले आहेत। सरकारने अटी शर्ती घालण्यापेक्षा 50%च्या आत ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे। सरकारने गांभीर्यपूर्वक त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, पण सरकार ते करत नाही। अटी शर्ती घालून उपयोग नाही। कोटी मराठे, तुमच्याकडे तेवढे जेलच नाहीये मराठ्यांना टाकण्यासाठी, तुम्ही कुठे ठेवणार आहे मराठा समाजाला? त्याच्यामुळं लाखोचा मराठा समाज बांधव त्या ठिकाणी आलेला आहे। तो आपल्या हक्काचं 50%च्या आतलं आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही। ही भूमिका मराठा समाजाच्या प्रत्येक मराठ्याची आहे। जरांगे पाटील जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत मराठा समाज आता मुंबई सोडणार नाही। ही भूमिका आमची एकदम प्रखरपणे आम्ही सर्वांनी मनाशी गाठ बांधून या ठिकाणून आम्ही निघतोय। त्यामुळं लाखो मराठा समाज बांधव नाशिक जिल्ह्यातला मुंबईकडे आज कूच करतोय। आझाद मैदान फार छोटी जागा आहे। कालच मराठा नाशिक जिल्ह्याच्या वतीनं जरांगे पाटलांना एक निरोप पाठवण्यात आला होता का नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सुद्धा मराठे जाऊन बसतील आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं लालबागच्या राजानं सुद्धा आमच्या स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे का मराठे जर मुंबईत धडकले तर 100% आरक्षण घेऊनच परतणार। सरकार निश्चितपणे सकारात्मक नाही आहे। सरकार आज सुद्धा मराठ्यांना हलक्यात घेत आहे आणि मराठा समाजाची जरांगे पाटलांची फसवणूक करत आहे। परंतु सरकार ह्या आंधळ्या विश्वासात आहे की मराठे पुन्हा एकदा मागच्या वेळेसारखे मुंबईतून परत येतील, परंतु यावेळेस ते शक्य नाही। ह्या वेळेसची लढाई ही आरपारची लढाई आहे। खऱ्या अर्थाने सरकार आमच्या बरोबर जे षडयंत्र करते ते योग्य नाहीये। आंदोलन करणं हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि मराठ्यांचं आंदोलन हे नैतिक आंदोलन आहे। आम्ही शिक्षण आणि रोजगाराचा हक्क मागतोय, आम्ही दुसरं काही सरकारकडे मागत नाहीये। पण सरकार आम्हाला छळायचं काम करतंय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी मराठे मुंबईत आले। कोणालाही मुंबईकरांना आम्ही त्रास देणार नाही। मुंबईकर हे मुंबई आमचीच आहे। मराठ्यांच्या लढ्याने मुंबई आमची आणि महाराष्ट्र सुद्धा मराठ्यांच्या बलिदानाचा समर्पणाचा महाराष्ट्र आहे। इथे आम्हाला परागंदा करायची ताकद कोणामध्येच नाहीये। सरकारने तो प्रयत्न सुद्धा करू नये आणि मराठा समाजाचं मूलभूत आरक्षण द्यावं आणि आमच्या पोरा स्वरांचं भविष्य वाचवावं अशीच आमची मागणी आहे आणि ती मागणी घेऊन आम्ही मुंबईला चाललेलो आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।